नमस्कार. लोकजागृती भूमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण सध्या पुणे विमाननगर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की मुंबई या ठिकाणी जो गिरीश महाजन यांनी जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत, वाहतूक कोंडी वगैरे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आचार्य ज्वालिमा आहेत, ज्या की जी घटना घडली, महिलांचाच मोर्चा होता, त्या अनुषंगाने त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण। अभी जो मुंबई में जो कार्यक्रम हुआ बीजेपी गिरीश महाजन जी का, ये प्रोग्राम ज़रूरी था. दिस वॉज इम्पॉर्टेंट फॉर द विमेन रिजर्वेशन. However, there was a lady who came and created a ruckus between the program. We understand that her son was stuck up in school, but there is a way to speak. She was very rude with the police. तो जो हमारे पुलिस बहन भाई थे, उनकी तरफ उन्होंने बहुत ही बुरी तरह उनसे वार्तालाप किया और बहुत गाली गलौज किया, जो कि सही नहीं था. कोई भी अगर प्रॉब्लम की उन्हें, तो वो उसे अच्छा शांतिपूर्वक और मान सम्मान से उसे बोलते हैं. हमारे पुलिस बहन और भाई लोग ये बहुत मेहनत करते हैं हमारे भारत देश को सुरक्षित रखने के लिए, एंड अपने घर से दूर रह के वो दे आर डूइंग द ड्यूटीज़ 24 आवर्स. सो इट वॉज नॉट राइट टू बिहेव एंड इन दिस वे. अशा प्रकारे त्यांची काय प्रतिक्रिया होती, ती प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे की त्या महिलेने ठीक आहे, वाहतूक कोंडी झाली होती, त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होता, परंतु जी पोलिसांशी त्यांनी संवाद साधला तो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करावा, असं त्यांची प्रतिक्रिया आहे. In India, every individual has got a right to speak. However, we understand that lady, her son was stuck in school and she needed to go and collect him. However, there is a way to conduct yourself in public. She would have sorted out in a much better way by being respectful towards the police and towards the minister, Girish Mahajan ji. She was very arrogant, using abusive language, which is not right. When we talk about women empowerment, it is about the empowerment of for the women of our Bharat who are unprivileged and who want to make this Bharat a better way. When we talk about Viksit Bharat, it is not just the Bharat, it is about the women, the daughters, and the daughters of India who want to educate themselves and be on different high posts everywhere in every segment. So, however, we just want that each and every daughter of India reaches every and each segment in different fields and help us to grow and be empowered women for the Bharat, for the nation, and for the growth of our country. Jai Bharat, Jai Maharashtra.